दरम्यान मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। सुप्रिया सुळेंसह युगेंद्र पवार, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित आहेत। तर जयंत पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटलांचीही बैठकीला उपस्थिती पाहायला मिळते। मात्र रोहित पवार गैरहजर आहेत आणि ते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवाय मी नाराज असल्याचं वृत्त निराधार असल्याचं स्पष्टीकरण रोहित पवारांकडून देण्यात आलं आहे। रोहित पवार नाराज असल्याची खूप चर्चा झाली आहे आणि त्यामुळे आजच्या ते बैठकीला येणार नाहीत। मागच्या काळात सातत्याने त्यांना घेतलेल्या भूमिका आणि सुप्रियाताई शरद पवारांकडून सोडण्यात आलेली ती बाब यावर कुठेतरी नाराजी असं कळतं। नाही, त्यांच्या मतदारसंघातील कुकडी प्रकल्प आहे आणि त्या कुकडी प्रकल्पाला पाणी सोडण्याचं नियोजन होतं, परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने सातत्याने मागणी त्यांनी केली, पाठपुरावा त्यांचा सुरू आहे आणि त्या संदर्भातल्या बैठकीचा विषय होता म्हणून ते आज सिंचन भवन पुण्याला इथे 11 वाजता जाणार आहेत। आजची ही बैठक आमची 4 दिवसापूर्वी तिचा निरोप आला, त्यामुळे पूर्वनियोजित बैठक असल्यामुळे त्या ठिकाणी जाणार आहेत। एवढी मोठी पक्षाची बैठक असताना पूर्वनियोजित बैठक। दरम्यान या चर्चांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणतात, मी नाराज असल्याच्या चर्चा सुरू असलेल्या बातम्या या निराधार आहेत। आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे। आम्ही कार्यकर्ते होतो आणि आजही आहोत, पण माझ्या मतदारसंघातील कुकडी बारामतीमधील शेतकऱ्यांसाठी जनई शिरसाईच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे तो सोडवण्यासाठी अचानक सिंचन भवनात यावं लागलं। कदाचित प्रशासनावर दबाव नसता आणि पाणी सोडण्याचा शब्द त्यांनी पाळला असता तर आज मला पुण्यात सिंचन भवनात येण्याऐवजी मुंबईतल्या पूर्वनियोजित बैठकीला हजर राहता आलं असतं, असंही रोहित पवारांनी म्हटलं।